चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डायरेक्शन करियर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी तुमचे स्वागत करतो। मी निलेश फुले तुमच्यासाठी घेऊन आला आहे आपला पोलीस भरतीचा बेसिक मॅथ सिरीज। तर आपला मॅथ सिरीजचा आज दुसरा दिवस। दुसऱ्या दिवसामध्ये जे काही आपण पहिल्या बेसिक लेक्चरमध्ये पाहिलं, काय पाहिलं? प्लस 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 मायनस मायनस प्लस मायनस प्लस मायनस आणि प्लस मायनस काय मायनस, आणि उत्तराला कोणतं चिन्ह द्यायचं तर मोठ्या संख्येचे काय देणे चिन्ह देणे। जर कोणती विद्यार्थी मित्र जर आपल्या डायरेक्ट सेकंड लेक्चरवर आले असेल तर तुम्हाला आपलं दुसरं लेक्चर बेसिकचं समजण्यासाठी काय जाणार आहे, कठीण जाणार आहे। म्हणून पहिले तुम्ही लिंकवर जा आणि बेसिक 1चं आपलं काय करा, लेक्चर करा। त्यानुसार तुम्हाला बेसिक 2ची काय लागेल, लिंक लागेल। तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, आपण काय ठरवलं आहे की जे अगोदरचं लेक्चर आहे जे आपण ज्या बेसिकवर बनवलेलं आहे त्या बेसिकवर दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण 5 क्वेश्चन घ्यायचे, ते आपल्याला खरंच सॉल्व करता येतं का, आणि आयोगाचे क्वेश्चन घ्यायचे। आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या सिरीजमध्ये एक काय राहणार आहे, युनिक राहणार आहे। ते म्हणजे काय, म्हणजे जेवढे काही आपण प्रश्न घेणार आहे ते पूर्णच्या पूर्ण 2024 मध्ये, 2023 मध्ये, 2022 मध्ये आगामी येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये येणारी शक्यता काय, म्हणजे आपल्याला प्रश्न कसा विचारला जातो, या सर्वांचं निराकरण करून तुम्हाला या बेसिकला काय करायचं आहे, जॉईन करायचं आहे। म्हणजे तुम्ही बेसिक जॉईन केलं का, बेसिकचे पूर्णच्या पूर्ण म्हणजे जवळपास पोलीस भरतीला निव्वळ बेसिकवर म्हणजे काय, बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार या बेसवर तुम्हाला जवळपास 5 ते 6 प्रश्न असतात। किती असतात? 5 ते 6 प्रश्न मी अगोदरच्या लेक्चरमध्ये तुम्हाला क्लिअर केला आहे। काय क्लिअर केलं आहे की पोलीस भरतीला बेसिकवर जास्तीत जास्त भर दिला जातात आणि आपल्याला बेसिक शिकणं काय आहे, गरजेचं आहे। चला आपण तर आता कोणताही प्रकारचा डिले न करता आपण आजच्या सेशनला चालू करू। चला, पहिला प्रश्न विचारला आहे बुलढाणा पोलीस शिपाई 2024। प्रश्न काय आहे, 100, 1000, 90 आणि 500 याची मांडणी कशी करायची मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं। एककाकडून एकक दशक, एकक दशक शतक, एकक दशक शतक, एकक दशक, एकक दशक शतक अशी काय करायची, मांडणी करायची। आता मोठे आकडे तुम्ही अगोदर मांडले असते तरी चाललं असतं। चला, 0 0 किती रे पोरांनो, 0। त्यानंतर 0 0 0 किती करायचे, 9। बेरीजच करत आहे आपण, 5 आणि 1 किती रे, 6, आणि हा एक जसाचा तसा किती आले, 1690। म्हणजे तुम्हाला बुलढाणा पोलीस शिपाई पोलीस भरती 2024चा हा प्रश्न सोडून कोणी ना कोणी काय बनलं असेल, पोलीस बनलं असेल। म्हणून कोणताच प्रश्न हा हलका किंवा भारी घेऊ नका, कारण की प्रत्येक प्रश्न तुम्हाला काय देऊन जाणार आहे, मार्क देऊन जाणार आहे। तरी आपला आता बघू सेकंड क्वेश्चन। सेकंड क्वेश्चन काय म्हणते पहा, आपल्याला काय दिली आहे, वजाबाकी 4 8 5 8 9 6 3 वजा काय सांगितलं आहे, 3 5 6 4 2 6 9। बघा आता आपल्याला काय करायचे आहे, वजाबाकी करायच्या तुमच्या पद्धती कशा आहे, तुम्ही कशा प्रकारे शिकल्या त्यावर काय करणार आहे, डिपेंड करणार आहे। तर लक्ष द्या। चला, 13 तून 9 गेले विद्यार्थी मित्रांनो, किती राहते, 4, हातचा आला 1। 16 तून 7 गेले, किती राहिले, 9, हातचा आला 1। 9 तून 3 गेले, सांगा पटकन, 6। त्यानंतर किती आपल्याला, आता इथे हातचा घ्यायची गरज नाही कारण 9 तून 3 गेले आहे ऑलरेडी। त्यानंतर 8 तून 4 गेले, किती राहते, 4। 15 तून 6 गेले, किती राहते, 9। त्यानंतर हातचा आला 1। 8 तून 6 गेले, किती राहते विद्यार्थी मित्रांनो, 2। त्यानंतर 4 तून 3 गेले, किती राहते, 1। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आहे आपल्याकडे, 1 2 9 4 6 9 4। म्हणजे हा प्रश्न विचारला आहे पुणे लोहमार्ग 2024। तुम्हाला नक्की समजला असेल। चला समोरचा प्रश्न घेऊ आपण। त्यानंतर आपला प्रश्न आहे 100, 111, 10 आणि 11। आता कोणाकोणाला वाटत असेल की एवढं सोपी विचारते का, विचारते, कारण की महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सोपं आलंच पाहिजे। जे कोणाला येत नाही ते तुम्हाला आलंच पाहिजे। जे कोणालाच येत नाही ते जर तुम्हाला येत असेल तर 100% तुमचा पोलीस भरतीचा रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही, मुद्रांक शुल्काचा रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही। चला लक्ष द्या, आपण मांडणी कशी केली, 1 आणि 1 किती रे, 2, 1 1 1 किती रे, 3, 1 आणि 1 किती, 2, म्हणजे 232 ह्याचं काय आहे, आन्सर आहे। हा प्रश्न विचारला अमरावती चालक 2024ला। चला त्यानंतर आपला बेसिक हा PSIला विचारलेला प्रश्न आहे। तर बघा, -9 अधिक -5 अधिक 7 बरोबर काय विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन मार्क। चला कोणी कोणी सॉल्व पण केलं असेल, पण लक्ष द्या आपण सॉल्व करून पाहू। चला, -9 तुम्हाला शिकवलेल्या पद्धतीनुसार प्लस मायनस काय होते रे, सांगा पटकन, प्लस मायनस काय होते, -5 अधिक किती रे, 7। चला आपण सॉल्व करायचं। पहिले काय करायचं, हे 2। चला
मायनस मायनस काय होणार आहे प्लस, म्हणजे 9 आणि 5 किती रे विद्यार्थी मित्रांनो 14. पण कोणते 14? मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे मायनस चिन्ह. कोणतं चिन्ह आहे मायनस चिन्ह, म्हणजे कोणते 14 -14. आपण हे घेतलं नाही, घेतलं का नाही. आता हे डायरेक्ट 7 कुठे घ्या खाली घ्या. चला सेम पद्धतीनुसार मायनस प्लस काय होणार आहे मायनस, म्हणजे या दोघांची काय होणार आहे वजाबाकी होणार आहे. 14 म्हणून 7 गेले, किती राहिले विद्यार्थी मित्रांनो 7. तर कोणते 7? मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे मायनस, म्हणजे कोणते 7 -7 आपले काय राहिले आहे उत्तरामध्ये राहिले आहे. व्यवस्थित लक्ष द्या आणि व्यवस्थित सॉल्व करा. उत्तराला मोठ्या संख्येचं काय देणे चिन्ह देणे. त्यानंतर बघा त्यानंतरचा प्रश्न आपला 5 नंबरचा -4 -4 -3 -2 -1 बरोबर काय क्वेश्चन मार्क. व्यवस्थित लक्ष द्या. हा प्रश्न एवढा अवघड नाही, एकदम घाबरायचं काहीच कारण नाही. फक्त आपलं बेसिकचं पहिलं लेक्चर करा, पूर्णच्या पूर्ण चिन्ह तुमचे पाठवणार आहे. चला दोन पहिले सॉल्व करू आपण. मायनस मायनस काय रे प्लस, म्हणजे दोघांची काय होणार आहे बेरीज. 4 आणि 4 किती 8, 4 आणि 4 किती झाले 8. चिन्ह कोणतं वजाचं. त्यानंतर मायनस किती 3, मायनस किती झाले 3. 8 आणि 3 किती रे विद्यार्थी मित्रांनो मायनस मायनस काय होणार आहे प्लस, डबल काय होणार आहे प्लस. 8 9 10 11 म्हणजे किती झाली ते 11. कोणते 11 -11, कारण मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे मायनस. त्यानंतर -2. चला मायनस मायनस काय होणार आहे प्लस. 11 आणि 2 किती रे विद्यार्थी मित्रांनो 13. पण कोणते 13? मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे वजा, म्हणजे किती -13. त्यानंतर -1 क्वेश्चन मार्क. चला मायनस मायनस प्लस. 13 आणि 1 किती 14. पण कोणते 14? -14. इथे आपल्याला हा डाऊट तुमचा क्लिअर झाला असेल. मायनस मायनस प्लस, मायनस मायनस प्लस, प्लस प्लस प्लस, मायनस प्लस मायनस, प्लस मायनस मायनस. उत्तराला मोठ्या संख्येचं काय देणे चिन्ह देणे. एकदम घाबरून जायची गरज नाही. जर तुम्हाला काही अवघड जात असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, मी तुमचा तो डाऊट काय करणार आहे क्लिअर करणार आहे. कारण की आपल्याला पद्धतशीरपणे हे बेसिक शिकायचं आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे. यासाठी मुलं खूप सारे पैसे इन्स्टिट्यूटमध्ये देतात, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आपल्याला फक्त काय करायचं आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या बेसिक शिकायचं आहे. चल तर बघा आपल्या पहिल्या बेसिकच्या लेक्चरनुसार आपण हे गणित सॉल्व केले आहे प्लस प्लस प्लसवाले. त्यानंतर आता आज काय शिकायचं, आजचा मुद्दा कोणता आपला तर दशांश अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी. त्यानंतर दशांश अपूर्णांकांचा गुणाकार व भागाकार. विद्यार्थी मित्रांना जर दशांश दिसलं तर एकदम त्यांना असं प्रश्न तुम्ही सॉल्वच करत नाही, तो प्रश्न डायरेक्ट स्किप करता. पण आज आपला हा जो सेशन आहे बेसिक नंबर 2चा, तुम्ही हा व्यवस्थितपणे जर केला तर तुम्हाला दशांश टिंब दिसला तर एकदम आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की तुमच्याकडे ते सॉल्व करण्याची काय येणार आहे ट्रिक येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. चला लक्ष द्या कोणता आहे दशांश. दशांश अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी. चला आपण काय करू पहिले दशांश अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी शिकून घेऊ. त्यानंतर दशांश अपूर्णांकाची काय शिकू आपण गुणाकार आणि भागाकार. चला आपण दशांश अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी शिकताना काय करायचं हे बघा. असा रूल तुम्हाला कोणत्याच बुकमध्ये दिसणार नाही, पण लिहून घ्या एकदम आपल्याला बेसिकमध्ये काय. दशांश अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी करताना दशांश टिंब, दशांश म्हणजे त्याला आपण दशांश म्हणतो, दशांश टिंब हा एकाखाली एक लिहावा व साध्या पद्धतीने बेरीज व वजाबाकी करावी. चला नक्कीच तुम्हाला समजून जाईल, काही टेन्शन नाही विद्यार्थी मित्रांनो. एकदा तर तुमचं एक्झाम्पल झालं की तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. काय म्हणते आपल्याला रूल काय म्हणते दशांश पूर्णांकाची बेरीज व वजाबाकी करताना दशांश टिंब हा एकाखाली एक लिहावा. बस काहीच टेन्शन घ्यायचं नाही. फक्त दशांश टिंब काय लिहायचं तुम्हाला एकाखाली काय लिहायचा एक लिहायचा आहे व साध्या पद्धतीने बेरीज व वजाबाकी करावी. बस काहीच टेन्शन नाही. चला आपण आता आयोगाचे प्रश्न घेऊन येऊ. आपण आयोगाचेच प्रश्न सॉल्व करायचे आहे आपल्याला. इकडले तिकडले गणित सॉल्वच करायचे नाही, जेणेकरून तुमचे आयोगाचे प्रश्न कसे येतात ते तुमचे पण डाऊट क्लिअर होऊन जाईल. चला आता आपण एक एक प्रश्न घेऊ. चला हे याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या.
एक आपण याच्या खाली काय करू, गणित सॉल्व्ह करू. चला प्रश्न काय म्हणतोय आपला बघा. 0 पहिले आपण 1-2 बेसिकचे गणित घेऊ, त्यानंतर आपण आयोगाचे गणित चालू करू. चला 6.4 अधिक 6.4 अधिक 3.13. चला व्यवस्थित लक्ष द्या, शेवटपर्यंत लेक्चर पाहायचं आहे आणि व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्यायचं आहे. डबल पाहायची गरज पडली नाही पाहिजे, एकदम कॉन्सन्ट्रेटने करायचं. चला आपला रूल काय म्हणतो बघा. दशांश अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी करताना दशांश एकाखाली काय करावा, एक मांडावा व त्यानंतर साध्या पद्धतीने काय करायचे, बेरीज व वजाबाकी करायची आहे. चला लक्ष द्या, दशांश एकाखाली एक मांडणे म्हणजे काय, 6.4. काय केलं आपण, 6.4. हा दशांश आहे इथे, हा दशांश मांडून घ्या पहिले खाली. डावीकडल्या संख्या डावीकडे, उजवीकडच्या संख्या उजवीकडे. चला हे 3 इकडे, त्यानंतर 13 यांची काय करायची रे, बेरीज. काय करायची आहे, बेरीज. चला 3 जसेच्या तसे, इथे काही नाही म्हणून डायरेक्ट 0 लिहून घ्यायचा, कारण आपल्याला बेरीज करायची आहे. चला 3 जसेच्या तसे, 4 आणि 1 किती रे, 5. दशांश खाली दशांश, 6 आणि 3 किती, 6. 7, 8, 9 म्हणजे 9.53. हे काय याचं आन्सर. किती सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो, फक्त आपल्याला समजून घ्यायचं आहे. चला हे झालं आपलं पहिलं एकदम बेसिक लेवलचं गणित आहे. त्यानंतर आपण पाहू सेकंड नंबरचं. सेकंडमध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे बघा. सेकंडमध्ये 272.431 अधिक 1.2 अधिक 3.421 बरोबर काय, क्वेश्चन मार्क. चला लक्ष द्या, आपण आता सॉल्व्ह करू. 272.431 दशांश खाली दशांश 1.2 दशांश खाली दशांश काय म्हणते आपल्याला 3, 4, 2, 3, 4, 2, 1. चला 0 3 सरळ सरळ, काही टेन्शन नाही घ्यायचं. आपण काय करायचे आपल्याला, बेरीज. चला बेरीज करा. 1 आणि 1 किती रे, 2. 3 आणि 2 किती रे, 5. 4 आणि 4 किती, 8. 8 आणि 2 किती, 10. 10 आणि 0 हात चाला 1 पॉईंट जशाच्या तसा. चला 2 आणि 1 किती, 3. 3 आणि 3 किती, 6. 6 आणि 1 किती, 7. 7 जसेच्या तसे, 2 जसेच्या तसे, म्हणजे 277.52 आपला काय आला, आन्सर आला. फक्त आपल्या रूलनुसार चालायचं आपल्याला. दशांश अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी करताना दशांश हा फक्त काय लिहायचा, एका खाली एक लिहायचा आहे. चला आता तुम्हाला हे प्रश्न समजले असेल. आता आपण घेऊ डायरेक्ट आयोगाने विचारलेले प्रश्न. आता आपल्याला आयोग काय म्हणते पहा. आयोगाचे प्रश्न कसे विचारले जातात. आपण कठीण प्रश्न घेतो प्रॅक्टिससाठी, पण आपल्याला आयोगाचे प्रश्न बघा आता तुम्हाला किती सोपे सोपे पद्धतीचे आहे. चला 2 अधिक 0.2 अधिक त्यानंतर काय आहे 0.02 अधिक त्यानंतर काय म्हणते 0.022 बरोबर किती. हा प्रश्न विचारला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला धुळे शहर 2024 ला. आता एक गोष्ट एक आणि एक कन्सेप्ट लक्षात घेऊन घ्या. हे बघा 2.2 2 पॉइंट काय आहे 2. हा 2 म्हणजे पूर्ण. हा 2 म्हणजे काय पूर्ण. पण 0.2 म्हणजे याला आपल्याला कशी मांडणी करता येईल 0.2 म्हणजे हा काय आपला अपूर्ण. हा काय आपला अपूर्ण. आणि बघा ही तुम्हाला काय का समजून सांगत आहे त्यामागचं कारण काय तर लक्ष देऊ आपण. आता यामधला पूर्ण कोणता हा. यामधला अपूर्ण हा पूर्ण हा अपूर्ण हा पूर्ण हा पूर्ण हा अपूर्ण हा. चला आता आपण मांडणी कशी करायची पहा. 2 हा पूर्ण त्यानंतर हा पूर्ण 0.2 हा पूर्ण 0.02 त्यानंतर हा पूर्ण 0.022 यांची काय करायची आपल्याला बेरीज. जर काही समजलं नाही डायरेक्ट काय करायचं 1 2 3 4 5 6 0 द्यायचं काम करायचं फक्त. चला 2 जसेच्या तसे 2 आणि 2 4 2 जसेच्या तसे त्यानंतर पॉईंटच्या खाली पॉईंट आणि हे 2 2.242 काय आला आपला आन्सर आला आहे. म्हणून कुठेच घाबरून जायची गरज नाही. फक्त आपल्याला काय म्हणायचं आहे दशांश खाली दशांश. चला त्यानंतर सेकंड क्वेश्चन बघू आपण. सेकंड क्वेश्चन काय म्हणतो आपला. सेकंड क्वेश्चन काय म्हणतो चला 1.11 अधिक 11.1 अधिक त्यानंतर काय आहे 111.11 बरोबर किती बरोबर किती. हा प्रश्न विचारला सातारा पोलीसला. इथे 1 दिलाय प्लस सातारा पोलीस. चला
सातारा पोलीसला प्रश्न विचारला आहे, एक मगांच्यासारखी मांडणी 1.11, त्यानंतर किती आहे 11 पॉईंटच्या खाली 0.11, 111.11. चला यांची काय करायची आपल्याला बेरीज. चला एक आणि एक किती 2, 1 2 3 3 मांडून घ्यायचे. पॉईंटच्या खाली काय करायचा पॉईंट 1 2 3 4 4 1 2 किती करायचे 2 आणि हा 1 किती आहे 124 पॉईंट किती रे विद्यार्थी मित्रांनो 32. 124 पॉईंट किती 32. त्यानंतर आपल्याला कोणतं गणित आहे सातारा पोलीसला विचारलेला प्रश्न आपण घेतला. त्यानंतरच आहे 1.005 वाला. हे समजलं का तुम्हाला? लक्ष द्या, स्क्रीनशॉट घेऊन घ्या म्हणजे तुमचं काय होणार आहे डाऊट पूर्णच्या पूर्ण क्लिअर होणार आहे. चला चल त्यानंतर गणित कोणतं आहे आपल्याकडे 1.005 अधिक 105 अधिक किती आहे 0.003 प्लस 0.263 बरोबर किती क्वेश्चन मार्क. हा प्रश्न तुम्हाला विचारला रत्नागिरी पोलीसला. रत्नागिरी पोलीस जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढाच तुमचा स्कोर जास्त येईल. तुम्ही जर आळशी बनाल तर तुमचा स्कोर येणार नाही. चला आपल्याला काय करायचं आहे दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करताना दशांश खाली काय करायचं आहे दशांश. चला 1.005 त्यानंतर 2.105 त्यानंतर 0.00 किती रे 3 त्यानंतर 0.26 किती रे 3. आता तुमचा प्रश्न जायच्या कामी नाही, 1 मार्क फिक्सच झाला पाहिजे दशांश अपूर्णांकाचा. चला 5 आणि 5 किती 10, 10 आणि 3 किती 13, 13 आणि 3 किती 16, 16 6 हातचा आला 1. चला 6 ने किती 7, 2 ने 1 3 दशांश खाली दशांश 2 ने किती 3 म्हणजे 3.3 किती 76 आपला आला आहे रत्नागिरी पोलीसचं 2024चं गणित. त्यानंतर आता शेवटचं गणित पाहू आपण म्हणजे तुमचा पूर्णच्या पूर्ण काय होणार आहे डाऊट क्लिअर होणार आहे. हे सर्व प्रश्न आपल्या बुकमध्ये लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला नंतरच्या जे काही तुम्ही प्रॅक्टिस कराल त्यामध्ये तुम्हाला प्रश्न कसे विचारले जातात जिल्ह्यामध्ये ते तुमचा काय होणार आहे डाऊट क्लिअर होणार आहे. चला तर समोर 0.00 किती 11, 0.0011 प्लस 0.110 प्लस त्यानंतर 0.0011 बरोबर किती. हा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला पुणे लोहमार्गाला. कुठे पुणे लोहमार्ग 2024. चला तर आपण दशांश खाली दशांश म्हणायचा काही लोड घ्यायचं नाही. 0.0011 0.11 त्यानंतर किती आहे 0.1231 मांडणी बरोबर करायची जेणेकरून तुम्हाला बेरीज व्यवस्थित करता येणार आहे. इथे 0 घेऊन घ्या, इथे घेऊन घ्या, इथे घेऊन घ्या म्हणजे तुम्हाला काही डाऊट राहणार नाही. चला 1 एकाने 1 2 1 1 1 दशांश खाली दशांश 0 0.111 21 11121 हा आहे तुमच्या प्रश्नाचं आन्सर. म्हणजे त्याच्यामधून तुम्ही काय शिकले दशांश अपूर्णांकाची बेरीज व काय करायचे वजाबाकी. आतापर्यंत आपण गणिताचे काय घेतले फक्त बेरजेचेच एक्झाम्पल घेतले. आता आपण एक काय करू आयोगानंच विचारलेला प्रश्न घेऊ आणि तो प्रश्न घेऊ आपण वजाबाकीचा. वजाबाकीचा प्रश्न कोणता आहे आपल्याकडे. चला 9.321 वजा 1.11 अधिक 1 पॉईंट काय दिलं आपल्याला 0.0. चला काहीच करायचं नाही, ज्या पद्धतीनं शिकवलं त्या पद्धतीनं सॉल्व करायचं. पहिले आपल्याला सॉल्व काय करायचे आहे हे 2 काय करायचं हे 2 कारण ही बेरीज नाही याच्यामध्ये बेरीज आणि वजाबाकी दोन्ही दिली आहे त्याच्यामुळे काय करायचे 2 सॉल्व करायचे. चला 9.321 वजा 1 पॉईंट खाली पॉईंट किती करायचे आपल्याला 11 0 मानून द्यायचा. चला 1 जसं तसा 2 1 गेला किती राहते 1 राहिला, 3 1 गेलं किती राहते 2 राहिले, त्यानंतर पॉईंट खाली काय पॉईंट 9 1 गेला किती राहते 8 किती आले आन्सर आपलं 8.200 किती 11. त्यानंतर त्याच्यामध्ये प्लस काय करायचे आपल्याला. आता बघा आपण 9.321 मधून 1.11 काय केले मायनस केलं म्हणजे इथे काय लागणार आहे प्लस लागणार आहे. त्यानंतर 1.001 चला मी अजून पण सांगतो जर तुम्ही सेकंड लेक्चरवर डायरेक्ट जम्प केला असेल तर तुम्ही पहिलं लेक्चर पाहून घ्या त्यानंतर तुम्हाला हे लेक्चर खूप सहजरित्याने समजून जाईल. चला प्लस करायचा 1 ने किती विद्यार्थी मित्रांनो 2 1 2 पॉईंट 9 ने 8 ने किती 9
म्हणजे 9.200 किती 12 याचं काय आलेलं आहे, आपलं आन्सर आलेलं आहे. पहिले काय केली आपण, वजाबाकी केली, त्यानंतर काय केली आपण, बेरीज केली. तर आपल्याला कुठेच गडबडायची गरज नाही. आता आपण कुठे वळणार आहोत, आता आपण वळू दशांश अपूर्णांकाचा गुणाकार व भागाकार. चला, दशांश अपूर्णांकाचा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, गुणाकार व भागाकार. गुणाकार व भागाकार व्यवस्थित लक्ष द्या, कुठेच गडबडायची गरज नाही. शिकेपर्यंत प्रत्येक गोष्ट ही कठीण असते आणि शिकल्यावर ते आपल्यासाठी सहज होऊन जाते. म्हणून तुम्ही सातत्य ठेवा आणि संयम ठेवा, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितरित्या आपल्या काय समजेल, लेक्चर समजेल आणि समोर जाऊन तुम्हाला कोणत्या स्पर्धा परीक्षेमध्ये बेसिकमध्ये तुम्हाला काहीच अडचण जाणार नाही. चला, काय करायचं आपल्याला, दशांश अपूर्णांकाचा गुणाकार व भागाकार. सगळ्यात पहिले आपण काय करू, गुणाकार पाहू. गुणाकार पाहू. चला, लक्ष द्या, दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना काय करायचं, सगळ्यात पहिले दशांश नंतरचे काय मोजून घ्यायचे, आकडे मोजून घ्यायचे. आता आपण काय करू, एक्झाम्पलनुसार समजून घेऊ, जेणेकरून तुमचा डाऊट काय होणार आहे, क्लिअर होणार आहे. चला, पहिला प्रश्न पाहू आपण. आयोगाने विचारलेलाच प्रश्न आहे. 0.4 गुणेला 0.5 गुणेला 0.4 म्हणजेच किती, म्हणजेच किती. चला, हा प्रश्न विचारला विद्यार्थी मित्रांनो, पिंपरी चिंचवडला विचारलेला प्रश्न आहे 2024 मध्ये. पिंपरी चिंचवड 2024. हे तुम्हाला सांगणं का महत्त्वाचं आहे, हा प्रश्न विचारलेला आहे म्हणून. याच्या मागचा मूळ उद्देश हा आहे की तुम्हाला आयोग कोणत्या स्टेजवर आणि कोणत्या लेवलला प्रश्न विचारता आणि तुम्हाला अभ्यास कोणत्या लेवलनं करायचा आहे हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न असतो की हा प्रश्न कुठून आला आहे आणि आपण जेवढे काही क्वेश्चन घेणार आहे पूर्णच्या पूर्ण आयोगाने विचारलेले प्रश्न घेणार आहे. कोणत्याच इन्स्टिट्यूटच्या नादामध्ये लागून खूप कठीण पेपर असतो. आता मुंबईचा जो पेपर झाला आपला पोलीस भरतीचा, खूप सोपी पेपर होता, एकदम बेसिक लेवलचा पेपर होता आणि इन्स्टिट्यूटवाले खूप कठीण पेपर काढतात. त्यामुळं विद्यार्थी एकदम टेन्शनमध्ये जाते, पण टेन्शन घेऊ नका, खूप सोपी पद्धतीने आपला काय असतो, पेपर असतो. चला, दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना काय महत्त्वाचं आहे, दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना दशांश नंतरचे आकडे मोजून घ्यायचे. चला, माझ्याकडे लक्ष द्या व्यवस्थित. दशांश नंतर मोजा, किती आहे 1, किती आहे 2, किती आहे 3, किती आहे 3. व्यवस्थित लक्ष द्या, मी डबल पुन्हा सांगतो. दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना दशांश नंतरचे काय मोजून घ्यायचे, आकडे मोजून घ्यायचे. चला मोजा, हा दशांश आहे आपला, किती आहे 1, हा दशांश नंतरचा किती 1, हा दशांश नंतरचा किती 1, म्हणजे 1, 2, 3. म्हणजे दशांश नंतर किती आकडे आहे 3. बस ते आपल्या मनामध्ये ठेवून द्यायचे किंवा बाजूला 3 लिहून ठेवून द्यायचे. आता करा साधा गुणाकार, 4 गुणेला 5 गुणेला 4. दशांश विसरून जा, दशांश लिहायचा नाही. चला, 4 म्हणजे किती 20, 20 चोक किती रे 100, किती झाले 100. परंतु आपण दशांश नंतर किती आकडे मोजले होते 3. आपल्याकडे उत्तर किती आले 3 आकड्याचं, म्हणून पॉइंट द्यायचा आणि इथे 0. सपोज इथे 2च आकड्याचं काय आलं असतं, आन्सर आलं असतं, तर आपण काय वाढवला असता 0 वाढवला असता. तो पण डाऊट तुमचा सेकंड क्वेश्चन मध्ये काय होणार आहे, सॉल्व्ह होणार आहे. चला, तर आपण सेकंड क्वेश्चन घेऊ. सेकंड क्वेश्चन काय म्हणतो आपला, 0.3 गुणेला 0.03 गुणेला 0.003 बरोबर किती. चला, हा प्रश्न विचारला आहे तुम्हाला मुंबई लोहमार्गाला. मुंबई लोहमार्ग 2000 किती रे 24. चला विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, मंगंजासारखा दशांश नंतर किती आकडे आहे. चला, 1, 2, 3, 4, 5, 6. किती आहे 6. 6 मनामध्ये ठेवा. साधा गुणाकार करा, 3 गुणेला 3 गुणेला 3. चला 3 त्रिक 9, 9 त्रिक किती रे 27, 9 त्रिक किती 27. परंतु आता आपल्या उत्तरामध्ये अंक किती आले आहे 2. किती आले आहे 2. आपण दशांश नंतरचे आकडे किती मोजले 6. किती मोजले 6. तर लक्ष द्या, 1, 2, 3, 4, 5, 6.0. म्हणजेच या प्रश्नाचा आन्सर काय, तर 0.00027. कारण आपण दशांश नंतरचे आकडे किती मोजले होते 6.
एवढ्या सोपी पद्धतीने आन्सर आहे, कुठेच घाबरायची गरज नाही. एकदम गुणाकार कसा करायचा, काय करायचं, एकदम कसं तरी वाटतंय, हा प्रश्नच आपल्या मनामध्ये उरला नाही पाहिजे. कारण की दशांश मोजून घ्यायचा सरळ सरळ, दशांश मोजला की त्यानंतर आन्सर काढायचं. आन्सर काढल्यानंतर जेवढे आकडे कमी आहे त्या दशांशमध्ये ते काय वाढवायचे, शून्य वाढवायचे. चला तिसरा प्रश्न पाहू आपण. तिसरा प्रश्न काय म्हणतो आपला, 500 गुणेला 0.8 गुणेला 0.5 भागेला 2 क्वेश्चन मार्क. हा प्रश्न घेण्यामागचं कारण पण तुम्हाला सांगतो मी. हा प्रश्न विचारला छत्रपती संभाजीनगर 2024 चा. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला बोर्डमास्टरनुसार म्हणजे कंच भागू बेवा, पहिले कंस सॉल्व करायचा, नंतर भागाकार करायचा, नंतर गुणाकार करायचा, नंतर बेरीज करायची, नंतर वजाबाकी करायची. काही समजत नसेल तर आपण जेव्हा बोर्डमास्टरचे लेक्चर चालू होईल तेव्हा व्यवस्थित करून घ्यायचा. आता सध्याचं या गणिताकडे लक्ष द्या. सगळ्यात महत्त्वाचं काय, तुम्हाला कंस सॉल्व करणे. चला कंस सॉल्व करताना दशांशानंतर किती आकडे आहे, 8 हा 5 किती आहे, 8 आणि 5 किती आहे, 2. चला करा 500 गुणेला 8 गुणेला 5 यांची काय करायचं आपल्याला, गुणाकार. भागेला किती आहे इथे, 2. चला 8 म्हणजे किती रे, 40. 500 गुणेला किती, 40. 5 चोक किती, 20 आणि 1 2 3 1 2 3 भागेला किती, 2. पण हे विसरू नका, काही ते दशांश किती नंतर होते, 2 नंतर. काय दिला आपण, 2 शून्यानंतर दशांश दिला, कारण किती आपण दशांश टिंबानंतर किती आकडे मोजले होते, 2. आला का लक्षात. चला आता किती राहिले आपल्याकडे, 200 भागेला 2 म्हणजेच किती, 100. तुमच्या लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो. आपण काय केला, इथे गुणाकार केला, दशांश नंतर किती आकडे आहे, 2 आहे. याचा आन्सर किती निघाला आपलं, 20,000. परंतु दशांश नंतर किती आकडे आहे, 2, म्हणून आपण 0 दिला आणि आन्सर इथे आला 200. 200 भागेला 2 म्हणजेच किती, 100. छत्रपती संभाजीनगर 2024ला विचारलेला प्रश्न आहे. चला त्यानंतरचा प्रश्न आहे आपला गुणाकारामधलाच प्रश्न आहे, विचारलेलाच प्रश्न आहे. 0.1 गुणेला 0.01 गुणेला त्यानंतर 0.001 बरोबर काय, क्वेश्चन मार्क. हा प्रश्न विचारला तुम्हाला सातारा पोलीसला. सातारा पोलीस 2024. जेवढी प्रॅक्टिस करा तेवढं चांगलं. त्यानंतर लक्ष द्या, दशांश नंतर काय मोजायचे आकडे, काहीच नाही करायचं. चला 1 2 3 4 5 6 किती आहे रे आपल्याकडे, 6 किती आहे, 6. चला साधा गुणाकार करा, 1 गुणेला 1 गुणेला 1 किती होते रे, 3. 1 गुणेला 1 गुणेला किती, 1 किती आला आपला अंक, 1. पण दशांश नंतर किती आकडे आहे, 6. चला 1 2 3 4 5 6.0 हे काय झालं आपलं फायनल आन्सर. सातारा पोलीस 2024ला काय झाला आहे, हा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न बघू आपण. आता आपल्याला स्पीड वाढवावं लागेल, कारण की माहिती आहे का तुम्हाला, स्टार्टिंगला एक गणित शिकवताना खूप चांगलं शिकवायचं, व्यवस्थित शिकवायचं, तुम्ही पण व्यवस्थित लक्षात द्यायचं आणि नंतर पट्टा काय करायचे, आयोगाचे गणित घ्यायचे. चला 2 गुणेला 0.2 गुणेला काय करायचं, 0.02 बरोबर क्वेश्चन मार्क. हा प्रश्न विचारला विद्यार्थी मित्रांनो अमरावती शहर 2024. चला दशांश नंतर आकडे मोजून घ्या, 1 2 3 किती आहे, 3. चला साधा गुणाकार, 2 गुणेला 2 गुणेला 2 बे 1 बे बे दोन्ही 4 4 1 4 4 दोन्ही 8 किती आला आन्सर, 8. पण दशांश नंतर किती आकडे आहे, 3. चला सुरुवात, 1 2 3.0 म्हणजे काय आला आपला आन्सर, 0.008. अमरावती शहराला विचारलेला प्रश्न आहे, एकदम कठीण काहीच नाही. चला समोर जाऊ आपण. आता आपण काय पाहिलं होतं, दशांश अपूर्णांकाचा काय पाहिला, गुणाकार पाहिला. याच्यामध्ये आपण काय शिकलो, दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना. दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना आपण काय शिकलो, फक्त दशांश नंतर काय मोजून घ्यायचे, आकडे मोजून घ्यायचे. त्यानंतर साधा काय करायचा, गुणाकार करायचा. जर तुमच्या लक्षात नसेल तर स्वतःची तुम्ही नोट्स बनवताय, त्यामध्ये असं लिहून घ्यायचं. चला दशांश गुणाकार करताना दशांश टिंबानंतरचे अंक मोजून घ्यावे, पहिला रूल. त्यामध्ये सेकंड रूल काय म्हणते, नंतर दशांश टिंब मोजल्यानंतर, दशांश टिंब काय मोजल्यानंतर साधा गुणाकार करावा
तिसरा रूल काय म्हणतो आपला, साधा गुणाकार झाल्यानंतर मोजलेल्या दशांश आकड्या एवढे दशांश द्यावा व अंक कमी असल्यास शून्य वाढवावे. चला, यानुसार तुमचे व्यवस्थित सॉल्व्ह होऊन दशांश टिंबानंतर आकडे अंक मोजून घ्यावे. त्यानंतर दशांश टिंब मोजल्यानंतर साधा गुणाकार करावा. त्यानंतर साधा गुणाकार झाल्यानंतर मोजलेल्या दशांश आकडा एवढे दशांश घ्यावे व अंक कमी असल्यास काय द्यावे, शून्य द्यावे. चला, स्क्रीनशॉट घेऊन घ्या कोणाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल. चला, आता काय शिकलो आपण, गुणाकार. आता काय करायचं आपल्याला, भागाकार. आता भागाकार शिकून घ्या व्यवस्थित. भागाकार 100% तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, मुद्रांक विभाग असो, पोलीस भरती असो, सरळ सेवा असो, वनरक्षक असो, तुम्हाला 100% गॅरंटी या टॉपिकवर तुम्हाला एक तरी प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून 1 मार्क तुमचा फिक्स करून घ्या. चला, भागाकार करताना कसं करू आपण एक्झाम्पलवरून समजून घेऊ, म्हणजे तुम्हाला काय जाणार नाही, त्रास जाणार नाही. चला, 0.42. आता कोणाकोणाला चक्कर येणार आहे गणित पाहून. 0.16 गुणेला आला का रे चक्कर, 0.7 पायजा. त्यानंतर 4.9 गुणेला पायजा, 0.08 गुणेला 0.06 बरोबर क्वेश्चन मार्क. बापा किती मोठं गणित दिसून आलं हे तुम्हाला. पण टेन्शन घेऊ नका, एकदम सोपी टीक आहे आपली, टेन्शनच घ्यायचं काम नाही आहे. तुम्हाला मी सांगितलं का दशांश आपल्याला काय घेणं देणंच नाही आहे, फक्त त्याला काय करायचं आहे, समतोल करायचा आहे, जसं शिकवलं तसं. हा प्रश्न विचारला विद्यार्थी मित्रांनो यवतमाळ 2024ला प्रश्न विचारलेला आहे. आता आपण हे गणित व्यवस्थितरित्या समजून घेऊ. हे गणित काय म्हणते बघा आपल्याला, 0.42 गुणेला 0.16 गुणेला 0.7 भागेला 4.9 गुणेला 0.08 गुणेला 0.06. हे बघा, आपण गुणाकारामध्ये काय केलं होतं, दशांश नंतरचे काय मोजले होते आकडे, इथे तेच काम करायचं. चला मोजा, दशांश नंतर किती आकडे, 1 2 3 4 5. किती आहे रे, 5. किती आकडे आहे, 5. त्यानंतर खालचे मोजा, 1 2 3 4 5. किती आहे, 5. म्हणजे तुम्हाला वर पण तेवढेच आकडे आहे आणि खाली पण काय आहे, तेवढेच आकडे आहे. चला, तुम्हाला सारख्या प्रमाणात दिले आहे म्हणून तुम्हाला कुठेही शून्य वाढवायची गरज नाही. चला, सरळ 42 गुणेला 16 गुणेला 7 भागेला 49 गुणेला 8 गुणेला काय करायचं, 6. चला, आता आपल्याला काय करायचं आहे, भागाकार म्हणजेच काटछाट करायची आहे. चला, 6 1 6 sin 7 42, 7 1 7 7 7 49, 8 1 8 8 2 किती 16 आणि 7 1 किती 7. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर किती रे, 2. चक्कर आला का तुम्हाला. चला डबल सॉल्व करू आपण, काही टेन्शन घ्यायची गरज नाही विद्यार्थी मित्रांनो, डबल सॉल्व करू. हे बघा, आता आपण काय करायचं, 42 गुणेला 0.16 42 गुणेला 16 गुणेला 7 भागेला 49 गुणेला 8 गुणेला 6 असं का बरं केलं आपण, याचं मागचं कारण काय. हे बघा, दशांश नंतर आकडे मोजायचे 1 2 3 4 5. किती आहे, 5. त्यानंतर खालचे मोजायचे म्हणजे छेदातले, याला आपण काय म्हणतो, अंश. याला काय म्हणतो आपण, छेद. चला, हे नंतर शिकूच आपण समोर. दशांश नंतर काय 1 2 3 4 5. इथे पण किती आहे, 5. सपोज इथे जर 4 असते तर आपण काय वाढवला असता, इथे 0 वाढवला असता. काय वाढवला असता, 0. पण इथे 5 असल्यामुळे आपण 0 वाढवणार नाही. सपोज वरतं जर 4 असते आणि खाली जर 5 असते तर आपल्याला दोन्ही समान करायला लागले असते. आपण कुठं वाढवला असता, 0 वर वाढवला असता. आपण सेकंड एक्झाम्पलमध्ये बघू ते. हा 0 आपण कट करून टाकू, कारण दोन्हीकडे काय आहे, 5 5. आता काटछाट कशी करायची, नवीन विद्यार्थ्यांना एकदम याचा काय जातो, त्रास जातो. हे बघा, 6च्या फळ्यामध्ये 42 आहे, 6 6 36 sin 7 42 sin 7 42. चला, 7 1 7 7 7 किती 49. त्यानंतर हे 7 7 1 7
8 एक 8, 8 दोन्ही किती 16, किती उरलेले आपल्याकडे 2. म्हणजेच या प्रश्नाचा आन्सर किती 2. यवतमाळ 2024ला काय हा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर आपण गणित पाहू. अशाच प्रकारचं गणित पाहू आपण. आता तुम्हाला समजून घ्यायचं आहे व्यवस्थित. चला 3.6 पाहिजा, झोपायचं नाही. चला 0.48 गुणेला, त्यानंतर चला किती आहे रे 2.50 भागाकारामध्ये 0.12 गुणेला 0.09 गुणेला 0. किती रे 50. 0. किती 50. चला आता करू हा आपण प्रश्न सॉल्व. या प्रश्नामध्ये आपल्याला पाहायचं आहे, हा पण प्रश्न तुम्हाला कुठेतरी विचारलेला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला मी उद्या सांगतो काय आहे ते. आता आपण हा प्रश्न बघू, फोकस करू या प्रश्नाला. त्यानंतर चला दशांशानंतर काय मोजायचे आकडे 1 2 3 4 5. किती आहे 5. त्यानंतर खालची किती आहे 1 2 3 4 5 आणि 6. चला मिटवा, काही काम नाही याचं, तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी होय. कारण की मूलकर्ष करता इकडले मोजन इकडले मोजन इकडले मोजन, परंतु तुम्हाला काय मोजायचे आहे या हातावरचे. कोणता हात आहे उजवा हात. मी असा पाहत आहे बघा 1 2 3 4 5. किती आकडे आहे 5. त्यानंतर छेदामध्ये याला आपण अंश म्हणतो, याला आपण काय म्हणतो छेद म्हणतो. 1 2 3 4 5 6. किती आहे 6. हे बघा वरचे किती आहे दशांशानंतर 5, खालचे किती आहे 6. आपल्याला काय करायचं दोन्हीकडले दशांश काय करायचं आहे सेम करायचे आहे. म्हणजे इथं काय वाढवून देतात डायरेक्ट 0. काय वाढवला आपण डायरेक्ट काय वाढवला 0. बघा लक्ष द्या. आता मोजा 1 2 3 4 5 6. आता काय झाले इथे 6. 1 2 3 4 5 6. आता काय झाले 6. आता कोणत्याच प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही. चला आपलं झालं मोजून. त्यानंतर काय करायचं आहे 36 गुणेला 48 गुणेला 2000 किती 500 भागेला 12 गुणेला काय इथे 9 गुणेला किती आहे 50. चला 0 0 काय करून टाकू आपण कॅन्सल करून टाकू. 5 1 5, 5 5 25 म्हणजे 50. 12 1 12, 12 चोक 48. त्यानंतर 9 1 9, 9 चोक 36, 4 चोक आता किती आले ते 4 गुणेला किती 50. चला 4 चोक 16, 16 म्हणजे किती विद्यार्थी मित्रांनो 80. म्हणजेच या प्रश्नाचा आन्सर किती आला आपल्याकडे 800. याचा पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला काटछाट कशी करायची आहे हे तुम्हाला व्यवस्थित याच्यासाठी एक स्पेशल लेक्चर बनवणार आणि आपण निवड त्यामध्ये काटछाटच करू. एकदम खून खराबच करायचा आपल्याला आकड्यांचा. बस तुमचा तिथून तुम्हाला त्या जे काही तुम्हाला काटछाट आहे त्याचा तुम्हाला काय जाणार नाही त्रास जाणार नाही. तर हा प्रश्न आपल्याला कुठे जिल्ह्यामध्ये विचारलेला आहे पोलीस भरतीला. या प्रश्नाचा आन्सर किती आला आहे 800. तर विद्यार्थी मित्रांनो कुठेच आपल्याला घाबरायची गरज नसते. आपण समोर व्यवस्थित आज आपण जे काही सॉल्व केलं आहे दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी, त्यानंतर दशांश अपूर्णांकाचा काय गुणाकार आणि भागाकार हे आपण व्यवस्थितरित्या काय केला आहे समजून घेतला आहे. नक्कीच तुम्हाला जर समजलं असेल तर तुमच्या विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपल्याला जे काही आपण मॅथ सिरीज चालू केली आहे ती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि जर तुम्हाला बेसिकमध्ये शिकता जर तुम्हाला काही अडचणी येत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी जेणेकरून माझ्या व्हिडिओमध्ये जे काही अडचणी तुम्हाला येत आहे ते सॉल्व करण्याचा नक्की प्रयत्न करेल. आणि समोरचा व्हिडिओ यापेक्षा सुद्धा बेटर राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आपला 3 नंबरचा 4 नंबरचा बनणार आहे. हा व्हिडिओ फिक्स तुम्हाला 1 ते 2 मार्क तुमच्या सरळ सेवेमध्ये जे काही तुम्ही स्पर्धा परीक्षेची काय करत आहे तयारी करताय, विशेषतः पोलीस भरतीमध्ये तर विचारलाच जातो यावर प्रश्न. म्हणजे दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी, दशांश अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार अशाच प्रकारचे आपल्या व्हिडिओला तुमच्या मित्राला शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.